जादू या नावानं संबोधले जातात त्यांना. आपण स्क्रीनवर पाहू शकाल. आई एकविरा लाईव्हच्या माध्यमातून पारदर्शक अगदी सगळं काही क्लिअर चित्र बघायला मिळते. कॅमेरामन अगदी जबरदस्त आहेत. खेळपट्टीवरचं गवत न गवत, खडे न खडे आणि धूल न धूल इथं दाखवली जाते. इतकी क्लिअरिटी बघायला मिळते. तर सामना रंगतोय MNV धाकटीची विपक्ष ध्रुविका स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहार या दोन दिग्गज संघाविरुद्ध ही बिग फाईट मुकाबला बघायला मिळतोय. पहिला चेंडू इनर एज चेंडू नो जमिनीला दान झालाय, परंतु घडलंय काय, एक धाव नक्कीच पूर्ण होते. रोहित गुरुनाथ घरत पहिली धाव ओढली गेली. खरं तर मागच्या सामन्यामध्ये ज्युनियर रोहितनं मात्र काय कमालीची फलंदाजी केली होती. डबल 6 अर्थात 66 धावा 18 चेंडूमध्ये विस्फोटक अशा 66 धावा कुठून काढल्या होत्या. आणि या चॅलेंजर ट्रॉफी मधला एक धमाकेदार विस्फोटक फलंदाज म्हणून आता त्याची गणना देखील केली जाते. आजचा दिवस चौथी रजनी आहे, परंतु या रजनीमध्ये काय कमालीचं प्रदर्शन बघायला मिळालं होतं. गोलंदाज आहे धीरज पाटील. वा, भन्नाड वेग तेज तर चौथ्या स्टंपर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला ढकललाय आणि वज्रमुठीत कैद झालाय आणि चेंडू जातो तो निर्धाव. पहिल्या चेंडूवर एकच धाव मिळते आणि आता मात्र रोहित शशिकांत घरत हा पहिला डॉट चेंडू खेळतोय. ज्यांना मागच्या सामन्यामध्ये काखलातून याचं मैदानावर 360 अँगलनं फटकेबाजी केली होती, तोच मात्र रोहित शशिकांत घरत इथं फलंदाजी करतोय. ब्लॉकवरचा चेंडू खणून घेतलाय. पायांच्या बोटांना चेचणारी गोलंदाजी, कमालीचं सातत्य आहे. अफलातून दर्जाची कंजूस स्वरूपातली ही गोलंदाजी. हर दिन दिवाळी दसरा नाही होता या पद्धतीनं खरं तर रोहित नावाच्या या फलंदाजाला थांबवून घेतलाय. कचून ब्रेक लावले. आपल्यासोबत विपुल सर जोडले गेले, प्रसाद भोईर सर जोडले गेले, संयम गरज सर जोडले गेले, विनोदी समालोचक अर्थात पारगावचा सागर पाटील जोडले गेलेत. रिवाल म्हात्रे सर देखील ओलेगावचे एक ज्येष्ठ समालोचक आमच्या सोबत जोडले गेलेत. दिग्गज समालोचकांची भली मोठी फौज जासई गावचे आमचे आत्मारामजी म्हात्रे सर अर्थात आप्पा हे देखील जोडले गेले. जगदीश ठाकूर साहेबांचं देखील आगमन. उद्या मात्र ते नक्कीच आपल्या फायनलच्या दिवसामध्ये नक्कीच या चॅलेंजर ट्रॉफी करता असतील. काय जबरदस्त मॅच आहे. वहाळी पक्ष धाकटीची फटका क्लास आहे, कारण हा फलंदाज कसा आहे म्हणून चेंडू 1 बाउंस सीमा रेषे पलीकडे 4 धावांकरता. उसे खामोशी कहते हैं और जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं. कदाचित डबल 3 नंबरच्या या रोहित घरतच्या डोळ्यामध्ये मला ते वादळ दिसते. भन्नाड वेगानं 360 अँगलनं फटकेबाजी करणारे हे दोन्ही बहादर आहेत. छोटे मियां तो छोटे मियां, बडे मियां सुभान अल्लाह. चौकार ठोकलाय. धीरज पाटीलला आता मात्र धीर धरायला लावलाय. भन्नाड वेगानं डबल 5 नंबरची जर्सी धावताना दिसत होती, तिला थोडस ब्रेक लावलाय. या चौकारानं काय आग लावतोय. समाधान शर्माली यांच्या कल्पक नेतृत्वाखाली या चॅलेंजर ट्रॉफीचं आयोजन आणि काय जबरदस्त आयोजन आहे. खरं तर ज्या मैदानाची ओढ लागली त्या ओढ लागलेल्या मैदानावर खेळाडूंनी एक अगदी जबरदस्त खेळ केला. गोलंदाजांनी अगदी कल्पक पद्धतीनं गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षकांनी देखील चांगले क्षेत्ररक्षण केलंय. आणखी एक दणका दिलाय, परंतु चेंडू जाईल का सीमा रेषे पलीकडे. आणखी एक 1 बाउंस सीमा रेषे पलीकडे लॉंगाच्या डोक्यावर फेकून दिलाय 4 धावांकरता. बॅक टू बॅक दुसरा चौकार. कवच कुंडीला काढून घेतली ना. बघा, मोबाईलच्या जमान्यात, टचस्क्रीनच्या जमान्यात आता पण टाटा बाय बाय गुड नाईट इंस्टाग्रामवर फेसबुकवर फेस करलाय. बघा,
अजूनही कोणा घेणं देणं नाही आहे, इतकी मोठी स्पर्धा आहे, बिग बॅटल मुकाबला चालू आहे. मात्र एक आमचा चाहता अर्थात चॅलेंजर ट्रॉफी स्क्वॉड मधला माणूस निवांत झोपलाय, अगदी चॅटिंग करतो. बघा स्क्रीनवर पाहू शकाल, लेग बिफोरचं अपील केलं गेलंय, मात्र क्वालिफाईड पंचांनी सांगितलंय की लेग स्टंपच्या बाहेर आहे, म्हणून लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि धावा पडल्यावर बघायला मिळत आहेत 11 धावा. कदाचित मॅडमला मेसेज टाकतोय की गर्लफ्रेंडला मेसेज टाकतोय की अजून कोणाला मला माहिती नाही, की ताई आहेत त्यांच्या, माही असतील, अक्का असतील, कोणी असू शकते. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. कसं आहे, याच मोबाईलला खऱ्या अर्थानं कोरोना काळात आपल्याला शिक्षणाचं घरी शिक्षण दिलं होतं, त्यामुळे त्या मोबाईल मधून काय घ्यायचं काय नाही आपल्यावर आहे, लक्षात घ्या. रात्री 12 नंतर मात्र जसा मॅडी जोमात असतो, प्रेक्षक मायबाप कोमात जातो, अशी गाणी वाजवली जातात. 12 नंतर वेगवेगळ्या साईट ओपन केल्या जातात. आता आई वडिलांना काय माहिती नसतं, फक्त त्यांना आयफोन घेऊन दिला जातो. मग अशा परिस्थितीमध्ये मोबाईल मधून एक तुम्ही चांगलंही घेऊ शकता, वाईटही घेऊ शकता. जसं समुद्र मंथनातून अमृत देखील बाहेर आलं, विष देखील बाहेर आलं. मग देवांनी अमृत घेतलं आणि राक्षसांना मात्र विष पाहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराज जाऊन 350 वर्ष झालीत, परंतु आजही जन्मलेल्या बाळाला सांगावं लागत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अपसुके तोंडातून जय येतंय. हा मान माझ्या राजांचा आहे. आज ही अंगणामधली तुळस आणि मंदिरावरती कळस केवळ माझ्या राजांमुळे आहे. हा मान केवळ माझ्या राजांमुळे आहे. म्हणून त्यांची प्रतिकृती आमचे चॅलेंजर ट्रॉफीचे सर्व सहकारी व्यवस्थित प्रॉपररित्या घेऊन जाताना दिसत आहेत. त्यांनाही धन्यवाद देईन. मॅच संपेपर्यंत अगदी थांबून राहतात ते लोक. रोहित घरात रोहित गुरुनाथ मात्र स्ट्राईक एंडकडे असणार आहे. 3 नंबरची जर्सी, वेगवान फलंदाजी करण्याकरता माहीर आहे. आणखी धडाका देण्याचा प्रयत्न करतोय नरेश, फटका फसलाय आणि वज्रमुठीत खेळ झालाय समाप्त. रोहित गुरुनाथ घरतचा खेळ समाप्त. फक्त शब्दांकडे लक्ष असू द्या, असाच काहीसा इशारा दिलाय. रोहित घरत बॅक टू पॅव्हिलियन. 33 नंबरची जर्सी मात्र मैदानाच्या बाहेर आहे. मात्र अजून एक जर्सी रोहित शशिकांत घरत मैदानाच्या आतमध्ये आहे. तो जोपर्यंत आतमध्ये आहे तोपर्यंत वहाळ संघाला सुटकेचा निश्वास सोडता येणार नाहीये. हे वहाळ संघाच्या न्यू वहाळ संघाला देखील ठाऊक आहे, म्हणून त्याच्यासाठी देखील प्रचंड मोठे डाव टाकले जातील. इनॅट नंबर 3 सूरज घरत मैदानाकडे रवाना झालाय. सूरजला मात्र आशेचा किरण दाखवावं लागेल, कारण रोहित गुरुनाथ घरत जेव्हा बाद झालाय, इनॅट नंबर 3 ला आल्यानंतर थोडस एक त्याला आता जबाबदारी घ्यावी लागेल. रोमांच, थर्रार, बदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची होटी, अभेद्य फळी भेदणारी योजना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिळवणारा आखाडा निमित्त आहे चॅलेंजर ट्रॉफी चषक 2025 चा थर्रार आपण राधेच्या मैदानावर बघू शकता. ओहो, जबरदस्त पुढलेच पर्वळ चिडूला उडवलाय, नक्का समोरून उडवलाय, मातीचा सुगंध देऊन जाणारी परफ्यूम डिलिव्हरी फेकली गेली. अफलातून काय भन्नाड वेग आहे. घनश्याम पाटीलला पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली, नंतरचा चेंडू डॉट केलाय. अगदी जबाबदारी षटक बघायला मिळते. वा, आता मात्र शरीराचा वेध घेणाराच ही गोलंदाजी नक्कीच कंजूस स्वरूपातली आहे. घनश्यामनं नक्कीच अगदी कौतुकास्पद गोलंदाजी करताना दिसतोय. वहाळ एक्सप्रेस म्हटलं तर ते अवघड ठरणार नाहीये. या मैदानावर अगदी फलंदाजांचा बदलेल ते बघून आपल्या वेगावर नियंत्रण ठेवलंय आणि स्लोअर वनचा वापर केला होता. शरीराचा वेध घेणारा, परंतु लेगबायच्या रूपाने का होईना एक धाव मिळते आणि बॅटकटच्या स्वरूपात मला वाटतं असावी. आणि धावा मिळत आहेत, धावपटलावर आहेत 12 धावा, 1 बाद 12. सध्या तरी नाजूक अवस्था मी तर म्हणेन.
3 षटकांचा हा सामना आहे, परंतु जास्तीत जास्त धावा करावी लागतील. जबरदस्त चेंडू आणि पॉइंटच्या दिशेने आता चेंडू फंबल झालाय. क्षेत्ररक्षक फंबल झाल्यानंतर लगेचच एक धाव मिळतीये. एका धावाने संघ मात्र पुढे सरकलाय, संघ मात्र पोहोचलाय 1-13च्या घरात. 13 हा आकडा अशुभ मानला जातो क्रिकेटमध्ये, परंतु अशुभ तो कोणासाठी असेल हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. आता मात्र स्ट्राईक एंडकडे असेल पुन्हा एकदा सूरज घरात. आशेचा किरण दाखवावा लागेल त्याला. कोणत्या तरी एका फलंदाजाला आता गिअर चेंज करावे लागतील. फटका फसलाय नक्कीच. वज्रमुठीत काही होईल का? झेल जमीला दान. 5 नंबरची जर्सीनं झेल सोडलाय आणि क्षेत्ररक्षक आहे सुजल, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये काय आग लावणारी फलंदाजी केली होती. हे फटके खेळणं सोपं नव्हते. झेल सुटलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडण्याचा प्रयत्न आणि धावा धापटल्यावर आहेत 14 धावा. गिअर चेंज करावी लागतील. जर आता मात्र सूरज गरजकर गाडी असेल ना 4 व्हीलर, तर तेव्हा ती 4थ्या किंवा 6व्या गिअरवर स्टार्ट करावी लागेल. एक्सेलरेटर पाय द्यावा लागेल. आहा, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर बाहेर सबसे आंखें तेज किसकी होगी और सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा तो अंपायर. एनआर पॅनलने घोषित केलंय तिथं करत असताना नीरज राणा सर दिसत आहेत. त्यांनी सांगितलं इट्स अ वाईट डिलिव्हरी. याच दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला गेलाय. काय अफलातून भेदक गोलंदाजी आहे घनश्याम पाटीलची. लाजवाब. 15 धावा 1 गण्याच्या मोबदल्यात आता रोहित शशिकांत घरत मैदानाच्या बाहेर आहे. डगआउट मध्ये 33 नंबरची जर्सी विश्राम घेते, परंतु दुसऱ्या बाजूला आता माफ करा रोहित गुरुनाथ घरत मैदानाच्या बाहेर आहे. रोहित शशिकांत घरत मात्र मैदानाकडे आहे. मात्र त्याला आता गिअर चेंज करावे लागतील. 17 नंबरची जर्सी ही खतरा मारावा लागेल. धावा धापटलावर आहेत केवळ आणि केवळ 15 धावा. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 15 धावा धापटलावर. परिस्थितीनं आपली कवच कुंडीला काढून घेतली म्हणून काय झालं, मैदानातून कधी पळ काढायचा नसतो. हारलो म्हणून काय झालं, नाव मात्र करण्यासारखंच झालं पाहिजे. म्हणून प्रत्येक आता उर्वरित 6 चेंडूचा समाचार घेण्यासाठी हे दोन्ही फलंदाज सज्ज आहेत. आक्रमक धावसंख्या उभारण्याकरता थाटणीतुही संघ सज्ज झालाय. मात्र वहाळ संघाचा येणारा प्रत्येक गोलंदाज पहिल्या गोलंदाजानं खर्च केल्या 11 धावा, तदनंतर घनश्याम पाटीलने केवळ 4 धावा खर्च केल्या. एका फलंदाजाला बाद करण्यात यश प्राप्त केलं आणि खरंच दबाव आणलाय. MMV 32 संघावर जो दबाव आणलाय ना, तो दबावातून त्यांना बाहेर यावं लागेल. मग सूरजला देखील आक्रमण करावं लागेल. त्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला असताना स्ट्राईक एंड नॉन स्ट्राईक दोन्ही फलंदाजांना आता गिअर चेंज करावे लागतील. परंतु काय जबरदस्त खेळ आहे सुजल घरात. जबरदस्त फटका खेळलाय. अलंकारपेठ फटका खेळलाय. परंतु जमीनला घासत चाटत पुसत चेंडू फंबल झालाय. क्षेत्राचा फंबल. चेंडू फरार होईल का आणि चेंडू जाईल. यस पंचांचा इशारा येईल तद्वत. 2 धावा तर नाही, अजून काहीच. एकच धाव आहे तिथं. चेक केला इथं एकच धाव असेल. यस आपण स्क्रीनवर पाहू शकाल. लाईव्हच्या माध्यमातून अगदी पारदर्शक आपल्याला स्क्रीनवर पाहू शकता. अगदी क्लिअरिटी जबरदस्त आहे. 4थी रजनीचा आजचा चेंडू थांबवलाय. एकच धाव असेल. एकच धाव आणि इथं 2 धावा होऊ शकल्या असतात. ह्या सिंगल डबल धावांना क्रिकेटमध्ये खूप महत्व असतं. एक हाय व्होल्टेज सामना, या हाय व्होल्टेज सामन्यामध्ये एक एक धावेला महत्व आहे. मात्र स्ट्राईकचा मोह मात्र आवडता येत नाही आहे. रोहित घरात आक्रमण करावंच लागेल. फटका जबरदस्त आहे, परंतु वज्रमुठीत आता मात्र कैद होईल का? यस पकडला गेलाय आणि खेळ झालाय समाप्त. रोहित
शशिकांत घरत बॅक टू द पॅव्हिलियन. आपण पाहू शकाल स्क्रीनवर समाधान माली यांचे भाचे आपण स्क्रीनवर पाहू शकाल. त्यांचंही स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. जरीमरी खोपटे संघासाठी पानपडा प्रीमियर लीग मध्ये काय अफलातून दर्जाची भेदक गोलंदाजी फलंदाजी केली होती. छोटा डॉन जिन्हें कहा जा सकता है, छोटा तीर घाव करे गंभीर. मॅच अगदी रंगात आणली आहे. ध्रुविका स्कायरा 11 न्यू स्टार वहाल संघानं मात्र अगदी करकचून ब्रेक लावले. जो संघ नवीन सेवा संघावर जो उधळला होता ते वारूला मात्र अगदी व्यसन घातली. कदाचित दमछाक झाली असेल. सोनारी गावामध्ये देखील ते नाईट स्पर्धेला खेळताना एक सामना जिंकून आले. बॉडी लँग्वेज थोडी थंड पडली आहे. आहा, भन्नाड वेग, भन्नाड वेग. सुजल घरतनं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकलाय. धावा मात्र अजूनही स्थिर आहे. 16 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये एखाद फटका येणं गरजेचं आहे. मात्र अंकेश पाटील तो फटका मारू शकेल का? सुजलला फेकून द्यावं लागेल, परंतु नाही आहे. पुन्हा एकदा वेगावर नियंत्रण ठेवलंय. आडव्या बॅटरनं फेकण्याचा प्रयत्न. एक धाव एका धावेच्या रूपात एकापेक्षा काही मिळणार नाही आहे, कारण 75 नंबरची जर्सी प्रचंड वेगानं त्या चेंडूवर आली आणि केवळ एकच धाव. 17 धावा धावपटलावर आपण पाहू शकाल. सलामी वीरांना मात्र दोन्ही रोहित घरतना मात्र कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका मारू दिला नाहीये. यामुळेच कदाचित बॅटपॅच मध्ये सध्या आहे मोठा संघ. आणखी एक दणका दिलाय. वा, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. इट्स अ बिग हिट. षटकार. किरण दाखवलाय. 2 कोहली बंधू आपल्याला ऑन स्क्रीनवर पाहू शकाल. स्माइलिंग बघा. येस, उठून उभा राहिलाय. एवढा उत्साह आहे. ऑन स्क्रीनवर आले की घाबरतात. घाबरू नका. 178 देशामध्ये तुम्हाला घर बसल्या लाईव्ह हे प्रक्षेपण बघायला मिळेल. येस, आवाज येतोय पोपटाचा. पोपट कुठेतरी आलाय. येस, मानगाव रिटर्न अर्थात सागर पाटील सर आपल्यासोबत जोडले गेले. प्रेम आहे समाधान माली यांच्यावर, खूप प्रेम आहे. क्यों छुपा रहे हैं? काय अलग केले का? चहा पित असतील. कप आहे तो हातात, गरम कप आहे. येस, धावा धावपटलावर आहेत केवळ आणि केवळ या षटकारांशी. 23 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. आणखी एक धडाका दिलाय, परंतु चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आलेला नाही आहे. चेंडू पुन्हा एकदा वज्रमुठीतून निसटलाय. एका धावेचा रूपांतर दुसऱ्या धावेत केलं गेलंय आणि या 2 धावा अतिशय महत्वाच्या आहेत आणि म्हणून धावा धावपटलावर आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावपटलावर आणि विजयाकरता करायचे आहेत 18 चेंडू 26 धावा. खर तर थंडीचे दिवस आल्यानंतर एक आपल्याला वेगळा सुगंध येतो. मामरुटा टाकून पोपटी, चिकन, अंडी, अजून काहीतरी विविध. हे पोपटी मास्टर आपल्या समोर दिसत आहेत ऑन स्क्रीन. विविध प्रकारचे प्रत्येकाकडे गुण आहेत. ते गुणांचं विश्लेषण आम्हाला करून दाखवलं जात आहे. मला वाटतं ऋतिक म्हात्रे दिसतात ना, हे माहिती पोहोचवतात आम्हाला. मनीष म्हात्रे दिसत आहेत. आयुष पाटील आम्हाला माहिती पुरवतात. मैदानावर काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्याकरता आपण जाऊयात. हा आवाज ऐकू शकाल. अर्थात मॅन फ्रॉम अगदी औरंग तालुक्यातील तंत्रशुद्ध आवाजाची गोडी ज्याला आहे. प्रेक्षकांना अगदी तो आवाज हो असा वाटतो. अशा आमच्या विपुल परिसरांकडे आपण जाऊयात.
सागर या. सागर या एकदा आपला आवाज होऊन जाऊ द्या. पोपटाचा आवाज सर्वांना ऐकायचा. आवाज ऐकायचा आहे ना चॅलेंजर चिरले. हा चल होऊन जाऊ एकदा पोपटाचा आवाज. सागर पाटील सबसे कातिल हॅलो. बघा लगेच फोकस केलं. खरोखरच ज्या माणसाने ज्या लाईव्हला सर्वकडे अग्रेसर असे प्रसंग आहे आणि ज्या लाईव्ह लोकांकडनं घेतोय पण त्याच्या ते मात्र देत नाही. मग इथे मात्र ज्याने आम्हाला दिलं ते मात्र संदेश शेळके आणि समाधान दादाने भरपूर प्रेम दिलंय. असं वाटतंय ना की पारगाव सोडवून इकडे राहायला यावं. दमदार व्यक्तिमत्व. कारण तर इथे बघूया मॅच मध्ये जाऊया. धन्यवाद. ही आहे फरमाईश. मी असं म्हटलं पारगाव सोडावं आणि इथे राहायला यावं कारण तर इकडे स्पर्धा भरपूर होतात आणि मान सन्मान आणि प्रेम. मानगाव रिटर्न आलोय तरी पण कोणाच्या मनामध्ये कोणाच्या हृदयामध्ये माझ्याबद्दल आदर नाही. इथे मात्र आदर पाहायला मिळतोय. दमदार कामगिरी. आज मात्र बघा विपुल पाटील म्हणजे गावठाण त्या बिबट्या इथे बसलाय. बघा काय होणार काय घडणार हृदयामध्ये दसर पडेल पाहायला मिळणार आणि विपुल पाटील गावठाण बिबट्या. धन्यवाद. ओ टू कमेंट्री बॉक्स. थोडासा टेन्शन मध्ये पाहायला मिळतो. एमएमबी दाखटेजुई फार महत्वाची मॅच. इथून संघ जो क्वालिफाय होईल सुपर 5 मध्ये दाखल होईल आणि एका ट्रॉफीचा दावेदार पाहायला मिळणार आहे. त्यामुळे फार महत्वाची मॅच. एका बाजूला आपण वहाळ टीमला आपण ऑन द स्क्रीन पाहू शकतोय. स्कायरा यंगस्टार वहाळ. अगदी एका बाजूला आपण प्रयास कोळी आणि त्याच्यासोबत समीर नाईक ही सलामीची जोडी. अगदी यावेळेचा बॉल आणि त्यानंतर अगदी रेसिंग धावून अगदी मैदानाच्या आतमध्ये जात असताना दोन्ही खेळाडू. समीर नाईक जिंकला. हा यांच्याकडून काहीतरी शिका चॅलेंजर चिरली टीमनं कारण थोडीशी गुलाबी थंडी आहे. स्वतःला त्यांनी एनर्जी चीज केली आणि त्यानंतर आपण बऱ्याचशा गोष्टी आहेत खरंच कायरा वहाळ संघाकडून शिकण्यासारख्या. कारण आजच्या दिवसामध्ये देखील 2 सामने ते खेळलेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा नाईट क्रिकेट स्पर्धा देखील खेळण्यासाठी दाखल झालेत. प्रयासचा आपण विचार केला तर अंडर 70 मध्ये या खेळाडूंना 2 बाईक गत वर्षामध्ये जिंकल्यात आणि या संपूर्ण टीमला हँडल करतात आमचे रोशनदादा पाटील. स्कार 11 न्यू यंगस्टर वहाळ संघाच्या समोर येणारे 18 चेंडू 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण आव्हान थोडंसं लोकेश कोचच्या मॅचेस नेहमी संयम हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. समोर रोहित गरत आहे उरण तालुक्यात एक सर्वाधिक श्रीमंत खेळाडू. त्याच्या बोलचा बोलबाला नेहमी पाहायला मिळाला. फार मोठी मॅच. सुपर 5 मध्ये कोणता संघ आज दाखल होणार कोणता संघ अगदी उद्याच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल यासाठी ही लढत पाहायला मिळते. 18 बॉल आणि 26 गरज. प्रयास कोळी ऑन द स्ट्राईक. नॉन स्ट्राईक इनला आपण समीर नाईकला पाहतोय. पहिलाच बॉल अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉलिंग स्वीप खेळला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू अडवला. सूरज गरतनं चेंडू अडवला त्यामुळे एकच धाव मिळेल. पहिलाच बॉल संयम पाहायला गेला तर आडव्या बॅटने खेळायचं होतं. अगदी बॅटचे फ्लो ओपन केला होता. बॉलच्या मिनिट पर्यंत जाऊन हा फटका खेळून काढला आणि चांगला फटका खरं तर खेळून काढला. जिथे एकच धाव आले. सूरज गरजचं आपण कौतुक करूयात. यावेळेचा बॉल भन्नाट वेग आहे. लेगेशीच्या बाहेरून जाणारा चेंडू पडल्यानंतर अगदी बेगाने हाताळला. पाठीमागे रोहित गर्दी यष्टरक्षक आहेत. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. 2 धावा दापटल्यावर पाहायला मिळतात.
सभीचा खत पाठला संयम करायचा आहे, पण लोवेश कोचच्या मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. गुलाबी थंडी चालू आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि यंगस्टर खेळाडूंनी भरणं असलेले हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध आज दाटले गेले आहेत. फार महत्वाची, फार इम्पॉर्टंट मॅच. यावेळचा बॉल पडला, आतमध्ये वळवला. समीर राम नाईकच्या समोर अगदी पुढ्यामध्ये टाकला होता. सरप्राईज करून जाणारा पाहायला मिळतो. रोहित गरजचा चेंडू पडल्याचा थोडा काटा बदलवला. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये वेगानं धावला रोहित आणि त्यानंतर हा रिदम चेंडू पडल्यानंतर अगदी खालीच ठेवला. डॉट बॉल येतोय. हीच तर खासियत या गोलंदाजाची आहे आणि म्हणूनच गतवर्षी उरण प्रीमियर लीग ही स्पर्धा या खेळाडूंना गाजवली आणि जवळजवळ 6 टू व्हीलर बाईक या खेळाडूंना आपल्या नावावरती केल्यात. प्रतिभाशाली खेळाडू, मजा येईल मॅचला. अनेक व्यवसाय संघातील खेळताना देखील आपण रोहितला पाहिल्या, त्यामुळे एक नामांकित खेळाडू हा देखील आहे रोहित गरत. यावेळेचा बॉल अगदी पुढ्यामध्ये टाकला होता, हलक्याने खेळून काढला. मिड ऑन रिजन मध्ये चेंडू निघून चालला. योगेश चेंडू अडवला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बचावलाय. रिक्स इथून मात्र उचललाय. ती म्हणजे वहाड संघाला डेंजर हिटनं धावत होती आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. धाव फलकाचा विचार केला तर 26चा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवातीचा प्रयास कोहली आणि त्याच्या सोबतीला समीर नाईक. आतापर्यंत दोन्ही खेळाडूंनी एक एक धाव काढत अकाउंट ओपन केल्या. हे बॅटल चांगलं राहील. प्रयास विपक्ष रोहित गरत. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. ओ इथे फिरून मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि असं षटक पहिल्या सुरुवातीच्या ओव्हरमध्ये देखील सुरुवात चांगली केली होती. पहिल्या सत्राचा जेव्हा आपण विचार केला, धीरजला आपण पाहिलं 11 रन्स आल्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्याच्यानंतर घनश्यामनं सामना टर्न केला. फक्त 4च धाबा दिल्या आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी सध्या रोहित गरत करतायत. गुलाबी थंडीमध्ये चांगलाच घाम फोडलाय तो म्हणजे बहाड संघाला. सुरुवातीला बहाड संघानं 80-70 धाबा बनवल्यात, पण या सामन्यामध्ये ही मोठी मॅच आहे. फार इम्पॉर्टंट मॅच या दोन्ही संघासाठी. यावेळी अगदी आडव्या बॅटनं डी बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने खेळून काढला. बॉलिंग स्पीड पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय दंदन करत. प्रयास कोहलीच्या बॅटमॅनला पहिला दर्जेदार चौकार. नव्हता, कमालीचा हा बॉल होता, परंतु प्रयास याच फटक्यांसाठी ओळखले जात आहेत. अगदी खेळपट्टीवरती तो पडला, झोपला आणि त्याच्यानंतर मागे मारलेला कलात्मक स्ट्रोक आणि इथे रन्स मिळाले 4 आणि त्या फार महत्वाच्या आहेत. 7 धावा पडल्यावर पाहायला मिळतात. चांगली सुरुवात केली प्रयासनं देखील. छोटा पॅकेज बडा धमाका या नावाने एक वेगळी ओळख दाखवल्या. अगदी वयाच्या 17व्या वर्षामध्ये या खेळाडूने देखील 2 माईक जिंकल्या, त्यामुळे हे फार मोठं नाव आहे ओलिवूड परिसरातील हा खेळाडू आणि या खेळाडूने देखील आता दमछाप दाखवल्या. सुरुवातीला 2 मोठे फटके देखील, सुरुवातीला काही चेंडू निर्धाव जरूर आलेत, पण त्यानंतर यावेळचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर झाला. यावेळी बॅटच्या फ्लो मध्ये आला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळते. पहिले षटक अगदी दोन्ही संघाच्या बाजूने गेलाय. पहिल्या षटकामध्ये रोहितने देखील आपल्या नावाची छाप सोडलाय आणि पहिल्या षटकामध्ये 26चा पाठलाग करत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाड संघाच्या धावपट्टा धावा लागले गेले आहेत त्या बिनबाद 7 धावा. सत 12 चेंडू आणि 19 धाबांची आणखीन गरज. पहिल्या षटकामध्ये 7 धाबा आल्या. तर रोहितने देखील आपल्या नावाची खरं तर इथं छाप सोडल्या. पहिला चौकार जरूर पाहायला मिळाला, पण धाबा बनवण्यासाठी सध्या संघर्ष करत असताना आपल्याला बहाड संघ पाहायला मिळतोय. अंकिश पाटील आला. आणखीन एक बेगबान हा गोलंदाज. समोर प्रयास, समोर समीर. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता, अगदी झोपून खेळला, पण यावेळेचा आणखीन एक डॉट बॉल. या मॅच मध्ये बरंच काही दडलंय. एक मोठं बॅटल, एक मोठी मॅच पाहायला मिळते. इथं समीकरण बदललं जाईल. येणारे आणखीन 11 बॉल आणि 19 धाबांची गरज. 11 मध्ये 19 धाबा, 11 चेंडू हे समीकरण अगदी घड्याळामध्ये पाहायला गेलं तर 2 वाजून 26 मिनिटं झालीत.
एका बाजूला उरण तालुक्यातील संघ आहे, दुसऱ्या बाजूला उलवण परिसरातील तेवढाच बलाढ्य संघ आहेत आणि कलात्मक फटके देखील पाहायला मिळणार आहेत. पण गुणवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या आपला खेळ करत असताना पाहायला मिळतात. अंकिशचा बॉल पुढ्यामध्ये टाकला होता, समोरच्या दिशेने खेळून काढला. लॉंगन मध्ये क्षेत्रखेळ आहेत, एकच धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये, एका धावेवर थांबवलाय. मोठी मॅच, फार महत्वाचा सामना, कारण इथून जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये क्वालिफाय होईल. आणि सध्या लक्ष आहे ती मालिकवारीच्या बाईककडं. बरेचसे खेळाडू चर्चेमध्ये आहेत आणि जर विचार केला तर रोहित शिकान घरत हा देखील त्या रेसिंग मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला पण विचार केला तर सुजल घरत देखील त्याच रेसिंग मध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळं तेवढीच खर तर फार मोठी खर तर गोष्ट आहे आणि सातत्यानं अशा गोष्टी पाहायला मिळतात, कारण 3 सामन्यांची आपण गुण ग्राहीत धरणार आहोत. येणारे आणखीन 10 चेंडू आणि 18 धावांची गरज. एका दुसरा मोठा फटका या सामन्यामध्ये वहाळ संघाला जिंकून देऊ शकतो, तर एका दुसरी विकेट पुन्हा एकदा वापसी करून देऊ शकतो ते धाकटेजुई संघासाठी. MMV धाकटेजुई मैत्री मिलिंद विनोद स्मृती या नावानं संघ अनेक वेळा खेळला. मागील 2 ते 3 वर्षामध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली या संघानं. अनेक नाईट क्रिकेटच्या स्पर्धा या संघानं गाजवल्यात. पण समोर प्रयास कोहलिया, छोटा पॅकेज बडा धमाका अंकिशच्या विरुद्ध. या बेलचा बॉल इनफिल्डच्या वरतून पॉइंटच्या डोक्यावर खेळून काढला. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, दंडनकर चेंडू निघून जाईल. प्रयास कोहलीच्या बॅट मधला हा दुसरा दर्जेदार चौका. प्रयास कोहलीचा आपण कौतुक करूयात. काय बागील चेंडू राहिला, थोडासा आखूट टप्प्याचा राहिला, फ्रंटफुटचा वापर केला, ट्रान्सफर पुरेपूर वापर आणि पॉइंटच्या डोक्यावरून कलात्मक फटकान क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवणारा फटका पाहायला मिळाला. याकरता सर्व गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे आणि मागील फटक्यामागे एकच म्हणण्यात संयम. क्लास क्लास अँड क्लास. काय क्लासिकल फटका खेळला, चौकारला 10 पटा धाबा लागले गेले, त्या 12 धावा. 9 चेंडू मध्ये 12 बनवल्यात, आणखीन 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 14 धाबा बनवायच्या आहेत. त्यामुळे अंकिश पाटीलकडे तेवढंच लक्ष असेल धाकटेजुई संघाचं. इथून कोणता संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय होईल, फार महत्वाची ही मॅच, अगदी फार इम्पॉर्टंट मॅच सध्या आपण पाहतोय. अखूट टप्प्याचा बॉल फिरून उलटा पुलटा खेळून काढला. बॅकवर्ड रिजन मध्ये, लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. इट्स अ नो बॉल, नो +4. नशिबाचा पंजा मिळेल यावेळी वहाळ संघासाठी. हा बॉल प्रयास कोहली सांगत असताना की शांतता, संयम आणि त्यानंतर मात्र आपल्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आम्ही कार्यक्रम करतो हे सांगणारी सध्या बॅटिंग केल्या. फ्रीडचा बॉल, या पुढील धावपटा धाबा लागले गेले, त्या 17 धाबा पाहायला मिळतात. येणारी आणखी 9 चेंडू आणि आता मात्र 9 धाबांची गरज. समीकरण सोडून दिल्या. प्रयास कोहलीनं काय खेळ दाखवला हा संपूर्ण रात्रीमध्ये. पुढे आला, आडव्या बॅटने खेळून काढला. फ्रीडचा बॉल लॉंग लेग क्षेत्रामध्ये निघून चालला. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. डेंजर इनने धावले होते. कधी जीवाच्या आकांताने धावत असताना दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. आम्हाला ही मॅच जिंकायची, चॅलेंजर ट्रॉफी मध्ये आम्हाला नाव आमच्या गावाचं मोठं करायचं या एका इंटेन्शन सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे. येणारे 8 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 7 धाबांची गरज. चांगली पार्टनरशिप सध्या बिल्ड करत असताना प्रयास आपण विचार केला तर 7 चेंडू तो खेळला, 15 धाब्यावर वैयक्तिक तो खेळतोय. चांगली साथ त्याला समीर नाईकनं देखील दिलाय. त्यामुळे फार महत्वाची मॅच, फार महत्वाची मॅच दोन्ही संघासाठी. येणारे शेवटचे 8 चेंडू, 7 धाबांची गरज. स्पीच हिटचा प्रयत्न, काय कलात्मक, काय दर्जा दाखवलाय. फटका आवडण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रयाससाठी. क्लासिकल
आज संपूर्ण खरं तर रात्रीमध्ये प्रयास कोहलीनं कमालीचीच बॅटिंग केल्या. 23 धाबा पडायला लागल्या गेल्यात. इथून येणारे आणखी 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. प्रयास कोहलीनं या मॅच मध्ये पूर्णपणे हवाच काढल्या. एमएमयू धाकटे संघ जो 2 सामने वर्चस्व गाजवले होते, पण या शेवटच्या मॅच मध्ये यावेळचा बॉल लेगीशीच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. इथून अभ्यंतर सोबत आणखीन एक धाव जोडली जाईल. 24 धाबा पडल्या लागल्या गेल्यात. शेवटचे आणखीन 7 चेंडू आणि 2 धाबांची गरज आहे. 7 मध्ये 2 बनवायचे आहेत. चॅलेंजर ट्रॉफी आपण सध्या एन्जॉय करतोय. या स्पर्धेची 4थी रात्र कोणता संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय होणार. अनेक प्रेक्षक देखील जोडले गेलेत आपली सोबत लाईव्हच्या माध्यमातून त्याचं देखील स्वागत करूयात. यावेळेचा फटका खेळून काढला. मिड विकेटीचा निषेधक्षक आहेत, वेगाने आलेत. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. शेवटच्या चेंडूवर मिळाली गेली 1च धाव. स्कोर इज लेवल. 25 धावा पडल्यावर पाहायला मिळतात. शेवटची 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. 6 बॉल 1 धावेची गरज. सहा चेंडू आणि आता 1 धाब्याची गरज. चर्चा प्रचंड होती, कारण अगदी विचार केला तर पहिल्या रात्रीमध्ये, दुसऱ्या रात्रीमध्ये आपण प्रशांत चचकलेचा विचार केला, त्यानंतर अंकुश टकलेचा रेसिंग मध्ये होता. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहायला गेलं तर रोहित शशिकांत करत त्याच रेसिंग मध्ये होता. पण अजूनही कोणत्या खेळाडूचं स्वप्न पूर्ण झाले नाहीये. 6 मध्ये 1 समोरच्या दिशेने खेळून काढलाय आणि धडकावून सांगतोय होय, चॅलेंजर ट्रॉफी मध्ये आजच्या रात्रीमध्ये सुपर 5 मध्ये क्वालिफाय झालाय. तो म्हणजे यंगस्टर बहार संघ. अभिनंदन बहार संघ.